पण मी जाते शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे। हर्षवर्धन पाटील, तुम्ही इंदापूरमधून ही निवडणूक लढवलेली आहे, त्या संदर्भात मी विचारणार आहे। मात्र मला तुमचाही आकडा जाणून घ्यायचा आहे। तिथे भातखळकर कॉन्फिडंट आहेत की तिथे महायुती सत्तेत येणार, कम्फर्टेबल आकड्यामध्ये ते सत्तेमध्ये येतील असं म्हणतायत, तर तुमचा आकडा काय? पहिल्यांदा तर अजून बऱ्याच ठिकाणी मतदान चालू आहे आणि साधारणतः 5 वाजेपर्यंत जो आकडा येतोय पुढे तो एक 60% पर्यंत येतोय मताचा आकडेवारी। जनरल एक ट्रेंड असा असतो की मताची टक्केवारी जर जादा झाली तर जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट जास्त त्याच्या अँटी वोटिंग करण्याची एक प्रक्रिया साधारणतः मतदारांच्या मध्ये असते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही निवडणूक ही प्रामुख्याने सरकार बदलायचंय आपल्याला आणि नवीन सरकार आणायचंय, हा साधारणतः मतदारांच्या मनामधला एक ट्रेंड आहे। त्याची प्रमुख 5 कारणं आहेत। एक, या सरकारची धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत। या सरकारमध्ये जरी 3 पक्षाचं सरकार असलं तरी सरकार कसं चाललेलं आहे, ज्या त्या महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणणारे आमचं बरोबर आहे, पण ज्यावेळेस आम्ही आता जनमानसामध्ये फिरत असताना मतदारांचा कौल जर आपण बघितला तर फार काही लोक सरकारच्या कामकाजाविषयी समाधानी अशी परिस्थिती नाहीये। एकतर लोकांना बदल हवा आहे आणि महाराष्ट्र राज्याची संस्कृती वेगळी आहे, इतर राज्यांसारखं नाही आहे महाराष्ट्रामध्ये। पण मला असं वाटतं की ह्या वेळेस लोकांनी प्रेफर केलेलं आहे ते महाविकास आघाडीला केलेलं आहे। महाविकास आघाडीचे जे 3 पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष सांगतो मी तुम्हाला, हे 3 पक्ष हे स्कोरिंग आहेत आणि कम्फर्टेबली आपल्याला मेजॉरिटीसाठी 145 लागतात किमान। मला असं वाटतं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची टक्केवारी बघितली तर 160-165 पेक्षा सुद्धा अधिक जागा या महाविकास आघाडीला मिळतील। आणि हे आपल्याला कदाचित तुमच्या अजून एक्झिट पोल यायचे, ठीक आहे, तो एक्झिट पोलचा एक सर्वे वेगळा असतो, पण एकंदरीत चित्र जे दिसतंय आम्हाला की लोकांना महाराष्ट्रामध्ये सत्तांतर हवं आहे आणि ते निश्चितपणाने होईल असा माझा ठाम विश्वास आहे। बरं, यासाठी आता